श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1875व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज ज्येष्ठ कृष्ण द्वितीया, शुक्रवार दिनांक 13 जून 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/2/1995 बैठक क्रमांक 181। परमपूज्य महाराजांनी जानेवारी 1995 मध्ये मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगुज भाग 33वा। आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज साधताना म्हणतात, आता जो काळ येणार आहे तो माझ्या फार प्रसिद्धीचाच येणार आहे। या व्यक्तीचे महत्त्व हळूहळू सर्व भागात कर्णोपकर्णी जाऊन पसरणार आहे। या कार्यासाठी खूप कार्यकर्ते लागणार आहेत। प्रत्येक कार्यकर्ता हा निष्ठावान, निर्लोभी, कर्तव्यशील, शिस्तशील असावा। त्याला परखड परंतु गोड शब्दात बोलता यायला पाहिजे, म्हणजेच त्याचे बोल इतरांना कधीही कटू वाटता कामा नये। त्याचप्रमाणे त्याला जास्तीत जास्त भाषा अवगत असल्या पाहिजेत। कार्यकर्ते हे सर्व गुण संपन्न असावेत। त्यांना कार्याचा सतत निजध्यास लागणे आवश्यक असते। आपल्या कार्यासाठी बुद्धी, शक्ती व युक्ती या सर्वांची गरज असेल तसा उपयोग कार्यकर्त्याला करता यायला पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्याकडे माझे लक्ष असतेच। वस्त्रामध्ये एखादा खराब धागा झाला तर ते वस्त्रच टाकून द्यावे लागते, तसे कार्यकर्त्यांच्या बाबतीत सारखे सावध राहून त्याच्यावर नजर ठेवावी लागत असते। तुम्ही भक्त हे मला कार्यकर्ते म्हणून हवे आहात। तुमच्या जीवनाचे गुरुभक्ती हेच पहिले व अंतिम साध्य होणे गरजेचे आहे। गुरुपरंपरा ही शिवाने सुरू केलेली आहे व भगवान श्रीराम, श्रीकृष्ण यांनी सुद्धा त्यांच्या जीवन कार्याचे वेळी स्वतः गुरु केले होते व त्यांनी सेवाही केली होती। त्यांचे सदैव मार्गदर्शनही घेतले होते। तुम्ही सर्वजण सुदैवी असल्यानेच तुम्हालाही त्याच परंपरेतील गुरु अगदी सहजगत्या लाभलेले आहेत। तेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने या चरणांची सेवा सतत करीत राहा। त्यामुळे मी जसजसा तुमच्या कार्याने, सेवेने संतुष्ट होत जाईन तशा तुमच्या जीवनातील सर्व इच्छा निश्चितच पूर्ण होतील। मी तर माझे संपूर्ण जीवनच या ईश्वरी कार्यासाठी समर्पित केलेलं आहे आणि मला ठाऊक आहे की तुम्ही प्रापंचिक आहात, तेव्हा तुम्ही माझ्यासारखे संपूर्ण जीवन नाही परंतु जीवनातील काही भाग तरी समर्पित केला पाहिजे। मला तुम्ही सर्व भक्त समानच आहात। पाणी जसे एका समान पातळीवर राहते तसेच तुम्ही सर्व भक्त मला समानच आहात। स्त्री, पुरुष किंवा इतर जातीय भेद मी तुमच्यात करीत नसतो। तुमच्या जीवनात जेव्हा तुमची योग्यता नसतानाही अघटित घटना तुमच्या मनाप्रमाणे घडत असतात तेव्हा त्याच्या मागे ईश्वरी शक्तीच कार्य करीत असते। यावरून भगवंताचे लक्ष पायरीपासून कळसापर्यंत असते हे तुमच्या लक्षात येईल। तुम्ही सर्व भक्तांनी आपण परंपरेतील गुरूंचे शिष्य आहोत हे लक्षात ठेवून त्याचा जीवनात अभिमान बाळगा। कारण तुम्हाला फक्त येथेच कल्पवृक्षाची छाया मिळू शकते हे ध्यानात घ्या। कल्पवृक्षापाशी आल्यावर तुम्ही जी इच्छा कराल ती पूर्ण होत असते। यांचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा। तुम्हाला इथे आल्यावर काय मागायचे हे एकदा कळले की तुम्हाला काय घ्यायचे हेही कळते। तुम्ही त्यांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही। यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेऊनच ते फेडावे लागतात। यालाच गुरूंचे ऋण म्हणतात। कल्पवृक्षाचे ऋण कल्पवृक्षच फेडू शकतात। दुसरीकडे तुम्हाला आता जायची गरजच नाही। हे कार्य एका जन्माचे कधीही नसते आणि अखेरीस हाच खरा भक्तांचा मोक्षाचा मार्ग असतो। जेव्हा तुम्हाला या गुरुकृपेची जाण येते व तुम्हाला जेव्हा गुरूंचे अंशतः का होईना
उतराई होण्याची भावना येऊ लागते तेव्हाच तुम्ही प्रगती पथावर आहात असे समजायला काहीच हरकत नाही. गुरूंचे कार्य ही अनेक जन्म चालू असल्यानेच, अनेक जन्मांचे साध्य असल्यानेच सर्वांना मार्गदर्शन करणे त्यांचे चालू असते. तुमच्यापैकी काही भक्त पुस्तकांवरून अभ्यास करीत असतात. त्या ज्ञानाला पुस्तकाचीच मर्यादा असते. खरे पाहता बुद्धिजीवी भक्तांकडूनच आम्हाला या मार्गात अधिक कार्य करून घ्यायचे असते. काही विषयांचे वाचन करून, चिंतन करून त्यातून त्यांनी संशोधन करावे व सोप्या भाषेत इतरांना ते समजवावे. तुम्ही जेव्हा इतर धार्मिक ग्रंथ, पुस्तके, संतांची चरित्रे अभ्यासपूर्वक वाचाल तेव्हा आपल्या गुरूंचेही साम्य, महत्त्व व पात्रता तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तुम्ही सदैव या देहाची आठवण ठेवा. तेव्हाच तुम्हाला तुमच्या गुरूंचे मोठेपण, त्यांच्या वृत्ती, त्यांचे आचरण, त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट व त्यांना मिळालेल्या कीर्तीच्या मागची कारणे व त्यांचे अधिकार लक्षात येऊ लागतील. मला भगवंताचे दर्शन माझ्या वयाच्या 7व्या वर्षी प्राप्त झाले आहे व त्यावेळी त्यांनी मला धर्माची व वेद संरक्षणाची व संवर्धनाची आज्ञा केली आहे. मी तेव्हापासून आज तागायत ती आज्ञा पाळत आलो आहे. भगवंतांनी मला दर्शनाचे वेळी मला दर्शन दिल्याचे 25 वर्षे कोणालाही सांगायचे नाही अशीही आज्ञा केली होती. त्यामुळे मला भगवंताचे दर्शन लागल्याने संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले तरी ते कोणाला सांगताही येत नव्हते व दुसरीकडे शाळेत इतरत्र लक्षही लागत नव्हते. म्हणून मला घराचे सर्व काम व्यवसाय करायला सांगू लागले. अतिशय अपमानास्पद तो काळ काढावा लागला. गुरूंच्यावर माझा संपूर्ण विश्वास होता. त्यामुळेच गुरु शब्दाप्रमाणे मी संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे. आज जे तुम्हाला हे कार्य दिसत आहे ते संपूर्ण ईश्वरी शक्तीच्याच पाठिंब्यामुळे घडत असल्याचे लक्षात येईल. मी स्वतः कोणाच्याही दारात जाऊन पत्र लिहून कोणालाही या कार्यासाठी मदत करा, आर्थिक सहाय्य करा असे सांगितलेले नाही. तुम्हाला आज हे जे वैभव दिसत आहे ते त्या ईश्वरी शक्तीच्या पाठिंब्यामुळेच लाभलेले आहे. मी माझ्या जीवनात कशाचीही अपेक्षा केलेली नाही. माझे संपूर्ण जीवन वैराग्यशील भावनेने जगलो आहे व त्यामुळेच भगवंताने माझ्या जीवनात हा राजयोग आणलेला आहे. मी आजपर्यंत कधीही तुम्ही अर्पण केलेल्या पैशाला, वस्तूला शिवलेलोही नाही. तुम्ही अर्पण केलेली संपूर्ण सेवा ईश्वरी कार्यासाठी, सेवेसाठी लागत आहे. त्यातील एकही पै माझ्या स्वतःच्या करता मी वापरत नाही. उलट मला गुरुपौर्णिमेला मिळालेल्या माझ्या दक्षिणेतून ₹500 दर महिना मी इथे आश्रमात भगवंतासमोर ठेवलेल्या पेटीत माझ्या भोजन खर्चाप्रित्यर्थ टाकत असतो. तसंच आपल्या ट्रस्टच्या कामासाठी नेमलेल्या सर्व ट्रस्टीजनाही आश्रमात भोजन प्रसाद घेतल्यावर पावती फाडायला सांगतो व आश्रमाच्या बाहेर लॉजवर उतरण्यास सांगत असतो. या सर्व गोष्टी मला ईश्वरी कार्य पूर्ण करण्यासाठी कराव्या लागतात. धर्मरक्षणाचे जे कार्य भगवंताने माझ्यावर सोपवले आहे ते करण्यासाठी मला शास्त्राप्रमाणे धर्माचरण करून ते सांभाळावे लागत आहे व त्यामुळेच सोवळे ओवळे पाळणे आवश्यक होऊन बसले आहे. जेवढे सोवळे येथे पाळले जाईल तेवढे मांगल्य येथे निर्माण होईल व त्यापासून निर्माण होणारी शक्ती तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनात उपयोगी पडेल. या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.